सरोज वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत करते मी सरोज। ही आहे खंडेरायाची मूर्ती। या खंडेरायाच्या मूर्तीविषयी तुम्हाला जर ऐकायचं असेल, ती आमच्या घरामध्ये कशी आली आणि आमच्या घरामध्ये कुलदैवत आहे ती, आणि ते जर तुम्हाला संपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्हाला मी यामध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे आणि आमच्या घरी ती कधी आली, कुठून आली ते देखील मी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आमचं कुलदैवत आहे, खंडेरायाची मूर्ती आहे आणि या खंडेरायाच्या मूर्तीमध्ये स्वतः खंडेराय घोड्यावरती स्वार आहे, त्यांच्या दोन्ही पत्नी त्यांच्यासोबत आहे आणि पुढे हनुमान आहे झेंडा घेऊन, आणि मागे त्यांचे सेवक आहेत, कुत्रा आहे, तुळशी आहे, आणि ही जी संपूर्ण मूर्ती तांब्याची आहे, सोबत चंद्र आणि सूर्य देखील आहे। हे पहा, कांदा, टोमॅटो। वेदांत हाय कर, हाय दीदी हाय कर बेटा, वर्षा हाय करा, छान। हे बघा आमच्याकडे, आणि ही जी मूर्ती आहे ही खंडोबाची मूर्ती आहे। ही आमच्याकडे पूर्वीपासून आहे। आमच्या आजोबांना ही काय मोहना आणि काय तापी आणि मोहना यांच्या संगमामध्ये ही मूर्ती आम्हाला सापडलेली आहे, आणि हे आमचं कुलदैवत आहे। आणि या मूर्तीची एक खासियत सांगायची झाली तर माझा मोठा भाऊ, त्याचा जन्म देखील 4 डिसेंबर म्हणजे खंडोबाची चंपाषष्ठीलाच झालेला आहे। त्यामुळे आमचं हे कुलदैवत आहे। आणि हे आमच्याकडे तळी वगैरे उचलली जाते आणि कांदे वांगे आम्ही पाळतो, आणि मग नंतर जेव्हा वांगसट वगैरे असतं तेव्हा भरीत वगैरे करून छान नैवेद्य दाखवला जातो, तळी उचलली जाते। काय ते मी पुण्याला 1 डे ट्रिप केली आणि भावाकडे आणि दोन्ही भावांकडे, एक भाऊ देहू रोडला राहतो आणि दुसरा भाऊ धायरीला राहतो। मी आता धायरीला आलेली आहे आणि धायरीला तिने छान सुंदर असा रुचकर असा स्वयंपाक केलेला आहे। हे पहा, मी मोठ्या वहिनीकडे आलेली आहे, मोठ्या भावाकडे, आणि धायरीला आलेली आहे। त्यांनी छान असा स्वयंपाक बनवलेला आहे। काय काय स्वयंपाक बनवलेला आहे ते आता वाढते आहे आम्हाला। हे पहा, खांदेशी छान चमचमीत झणझणीत अशी शेवेची भाजी। सांग वर्षा, मला मेनू सांग। शेवभाजी, हां, बिटाचा हलवा, हां, आणि मस्त हिरवे टोमॅटोची चटणी, कच्चे ते हिरवे टोमॅटो असतात त्या, हां, चटणी। आणि रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हेरी गुड। हां, हां हे बरोबर आहे। आणि हा भात मटर भात का, मटर भात, शेवेची भाजी, आणि आपले जे बीटरूट असतात त्याचा शिरा, त्यालाच सुंदर असा छान टेम्पटिंग दिसत आहे। हे पहा, कांदा, टोमॅटो। वेदांत हाय कर, हाय दीदी हाय कर बेटा, वर्षा हाय करा, छान। हे बघा आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।